ई-पी-एफ आणि ई-पी-एस धारकांनो श्वास रोखून धरा, कारण बजेट 2026 मध्ये तुमच्या पेन्शनच्या बाबतीत असा एक निर्णय होण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून वाट पाहत होता. पण थांबा, ही केवळ आनंदाची बातमी नाही, तर यासोबत सरकारने असा एक मास्टर प्लॅन तयार केलाय ज्यामुळे तुमच्या स्वतःच्याच पैशांवर आता नवीन निर्बंध येणार आहेत. 1000 रुपयांची पेन्शन 3000 होणार की 7500? आणि पगार मर्यादा वाढल्यामुळे तुमच्या आजच्या खिशावर नेमका काय परिणाम होईल? तुमच्या रिटायरमेंटचं पूर्ण गणित बदलणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाचा सविस्तर रिपोर्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्हाला तुमचं म्हातारपण सुरक्षित करायचं असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंडही चुकवू नका. आगामी केंद्रीय बजेट 2026 मध्ये ई-पी-एस 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक विश्वासार्ह मीडिया सूत्रांनी आणि मंत्रालयातील अंतर्गत हालचालींनी असे संकेत दिले आहेत की सरकार किमान पेन्शन वाढवण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनधारक महागाईच्या तुलनेत पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत आणि आता सरकारवर या मागणीचा मोठा दबाव आहे. बजेटमध्ये या विषयावर ठोस तरतूद केली जाऊ शकते, ज्यामुळे देशातील लाखो वृद्ध पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अर्थ मंत्रालयाने ई-पी-एफ-ओकडून या संदर्भात आवश्यक डेटा मागवला असून पेन्शन वाढवल्यास सरकारी तिजोरीवर किती बोजा पडेल याचे सविस्तर विश्लेषण पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाचे बजेट हे पेन्शनधारकांसाठी ऐतिहासिक ठरू शकते अशी चिन्हे दिसत आहेत. सध्या ई-पी-एस 95 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन ही केवळ 1000 रुपये इतकी अल्प आहे, जी वाढवून 2000 ते 2503 रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महागाईच्या काळात 1000 रुपयांमध्ये महिना काढणे पेन्शनधारकांसाठी अशक्य झाले आहे, ही वस्तुस्थिती सरकारने मान्य केली आहे. जरी कर्मचारी संघटना 7500 रुपयांची मागणी करत असल्या तरी सरकार सुरुवातीच्या टप्प्यात ही पेन्शन दुप्पट किंवा अडीचपट वाढवण्याच्या तयारीत आहे. या वाढीमुळे ज्यांना सध्या अत्यंत कमी पेन्शन मिळते अशा कुटुंबांना किमान जगण्यासाठी लागणारा आधार मिळू शकेल. ही वाढ केवळ सामाजिक सुरक्षेचा भाग नसून ती वृद्ध नागरिकांच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काशी संबंधित आहे, असे मत अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. पेन्शन वाढवण्यासोबतच ई-पी-एसची वेतन मर्यादा म्हणजेच सॅलरी सीलिंग सध्याच्या 15000 रुपयांवरून थेट 25000 रुपये प्रति महिना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा अर्थ असा की ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 15000 पेक्षा जास्त आहे ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात ई-पी-एस योजनेच्या कक्षेत येतील. सध्या पगार जास्त असूनही पेन्शनच्या गणनेसाठी तो केवळ 15000 रुपयेच गृहीत धरला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होते. जर ही मर्यादा वाढली तर उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पेन्शन योगदान वाढेल आणि पर्यायाने निवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम देखील मोठी असेल. खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी हा निर्णय निवृत्ती नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. भविष्यात 25000 रुपये बेसिक सॅलरीपर्यंत ई-पी-एस योजना अनिवार्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या फक्त 15000 रुपयांपर्यंतच्या मूळ वेतनावरच ही योजना सक्तीची आहे. मात्र बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार ही मर्यादा वाढवणे काळाची गरज बनली आहे. पगार मर्यादा वाढल्यामुळे पेन्शन फंडात जमा होणारा निधी मोठ्या प्रमाणावर वाढेल, ज्यामुळे सरकारला पेन्शनचे दर वाढवणे अधिक सोपे होईल. हे पाऊल उचलल्यामुळे संघटित क्षेत्रातील जास्तीत जास्त कर्मचारी या सामाजिक सुरक्षा कवचाखाली येतील. यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचा फायदा होणार नाही, तर सरकारला देखील एक मोठा पेन्शन फंड तयार करण्यास मदत होईल, जो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरला जाऊ शकतो. ई-पी-एफ फंड अधिक मजबूत करण्यासाठी आणि निधीची तरलता टिकवण्यासाठी ई-पी-एफ-ओ आपल्या नियमांमध्ये काही कठोर बदल करण्याची योजना आखत आहे. यामध्ये पी-एफ विड्रॉल म्हणजेच पैसे काढण्याच्या कालावधीत बदल केला जाऊ शकतो. सध्या नोकरी सोडल्यानंतर 2 महिन्यांनी पैसे काढता येतात, ही मुदत वाढवून 12 महिने केली जाऊ शकते. तसेच पेन्शन विड्रॉलसाठी असलेली 2 महिन्यांची अट 36 महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे. यामागील मुख्य उद्देश असा की निधी जास्त काळ ई-पी-एफ-ओकडे राहिल्यास त्यावर अधिक व्याज मिळेल आणि फंडाची स्थिरता वाढेल. हा बदल जरी सुरुवातीला कर्मचाऱ्यांना कडक वाटला तरी दीर्घकाळात पेन्शनची रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे बोलले जात आहे. सरकारची सध्याची रणनीती ही ई-पी-एस फंडावर मिळणाऱ्या व्याजातूनच पेन्शन वाढ देण्याची आहे. तांत्रिकदृष्ट्या ई-पी-एस फंडावर थेट व्याज दिले जात नाही, परंतु जेव्हा हा निधी दीर्घकाळ होल्ड केला जातो तेव्हा सरकारला तो मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवून त्यावर नफा कमावता येतो. या कमावलेल्या नफ्यातूनच पेन्शनधारकांना वाढीव रक्कम देण्याचा सरकारचा मानस आहे. निधी जेवढा स्थिर राहील तेवढी पेन्शन वाढवण्याची क्षमता सरकारची वाढेल. ही एक शाश्वत आर्थिक योजना आहे, ज्यामुळे पेन्शनवर होणारा खर्च सरकारी तिजोरीवर मोठा भार न टाकता पेलता येईल.
एक विशेष बाब म्हणजे 2019 नंतर EPS स्कीमचा कोणताही नवीन अधिकृत डेटा सार्वजनिक करण्यात आलेला नाही. असे मानले जात आहे की सरकारने 2019 ते 2025 या कालावधीतील कर्मचाऱ्यांचे योगदान, निवृत्तीचे प्रमाण आणि फंडाची स्थिती याचे सखोल अंतर्गत विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून मिळालेल्या निष्कर्षानंतरच आता बजेटमध्ये मोठे बदल सुचवले जात आहेत. जुना डेटा आणि नवीन आर्थिक आव्हाने यांचा ताळमेळ बसवूनच ही नवीन पेन्शन नीती तयार केली जात आहे. डेटा सार्वजनिक न करण्यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात, मात्र सरकारची पावले आता निर्णयाच्या दिशेने पडत आहेत हे निश्चित. लोकसभेत यापूर्वीच EPS पेन्शनची मर्यादा वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि सरकारने यावर सकारात्मक संकेत दिले होते. खासदारांनी वेळोवेळी संसदेत पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यानंतर सरकारने यावर विचार करण्यासाठी विशेष समित्यांची स्थापना केली होती. संसदेत मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आता बजेट 2026च्या रूपाने आली आहे. विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंनी पेन्शन वाढीच्या मुद्द्यावर सहमती दर्शवल्यामुळे या निर्णयाला राजकीय पाठबळ देखील मोठे आहे. नियमानुसार नियोक्त्याचा म्हणजेच कंपनीचा 12% PF वाटा असतो. त्यातील 8.33% भाग हा EPS फंडात जमा होतो. जर वेतन मर्यादा वाढली आणि जास्त लोक या योजनेत सहभागी झाले तर EPS फंड मोठ्या प्रमाणात वाढेल. फंडाचा आकार जेवढा मोठा असेल तेवढी सरकारची पेन्शन वितरणाची क्षमता वाढेल. हे एक शाश्वत आर्थिक योजना आहे, ज्यामुळे पेन्शनवर होणारा खर्च सरकारी तिजोरीवर मोठा भार न टाकता पेलता येईल. या निर्णयाचा थेट फायदा देशातील सुमारे 36 लाख पेन्शनधारकांना होणार आहे, ज्यांना सध्या 1000 रुपये किंवा त्यापेक्षाही कमी पेन्शन मिळत आहे. यातील बहुतांश पेन्शनधारक हे अत्यंत गरीब परिस्थितीतून जात आहेत. पेन्शनमध्ये झालेली थोडीही वाढ त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणू शकते. हे 36 लाख लोक या निर्णयाची चातकासारखे वाट पाहत आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहिल्यास या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पेन्शन वाढ हाच एकमेव पर्याय उरला आहे. तरीही पेन्शनधारकांची 7500 रुपये किमान पेन्शनची मुख्य मागणी अजूनही प्रलंबित आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत एकदम 7500 रुपये पेन्शन देणे सरकारला कठीण वाटत असले तरी तात्पुरती वाढ 2000 ते 3000 रुपयांपर्यंत होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. ही वाढ पेन्शनधारकांसाठी पूर्ण समाधानकारक नसली तरी ती एका मोठ्या बदलाची सुरुवात मानली जात आहे. कर्मचारी संघटनांनी आपला लढा सुरूच ठेवला असला तरी बजेटमधील ही संभाव्य वाढ त्यांना तात्पुरता दिलासा देणारी ठरेल. अंतिम निर्णय बजेट 2026 मध्ये स्पष्ट होणार आहे आणि ही वाढ सरसकट सर्वांसाठी असेल की फक्त ठराविक पेन्शनधारकांसाठी हे बजेटच्या भाषणातूनच कळेल. बजेटच्या दिवशी पेन्शनधारकांच्या नजरा TV आणि वर्तमानपत्रांकडे लागलेल्या असतील. या निर्णयामुळे केवळ आर्थिक फायदा होणार नाही तर देशातील वृद्ध नागरिकांमध्ये सरकारबद्दलचा विश्वास देखील वाढेल. पण मित्रांनो, या आनंदाच्या बातम्यांसोबतच एक मोठी मेख देखील दडली आहे. जर सरकारने पेन्शन वाढवली तर तुमच्या पगारातून दरमहा कपात होणारी रक्कम वाढणार का? पेन्शन फंड सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार विड्रॉलवर जे नवीन निर्बंध लावणार आहे त्याचा तुमच्या तातडीच्या पैशांच्या गरजेवर काय परिणाम होईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच मागच्या तारखेपासून मिळणार की नवीन तारखेपासून? या संदर्भातील एक अत्यंत गोपनीय आणि तांत्रिक माहिती समोर आली आहे, जी तुमच्या आर्थिक नियोजनासाठी गेम चेंजर ठरू शकते. या सर्व गुपितांचा उलगडा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे, त्यामुळे सावध रहा, पुढचा अपडेट मिस करू नका.